लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे। 23व्या हप्त्याबाबत राज्यभरात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे। अनेक महिला सतत विचारत आहेत की 23वा हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणाला मिळणार आणि कोणत्या महिलांना पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे। या योजनेद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा आर्थिक मदत जमा केली जाते। याआधी अनेक हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात यशस्वीपणे जमा करण्यात आले आहेत आणि पुढील हप्त्याबाबतही महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 23वा हप्ता कोणाला मिळू शकतो? जर तुमचा अर्ज मंजूर असेल, तुमचे बँक खाते सक्रिय असेल, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असेल आणि आवश्यक ई-केवायसी पूर्ण असेल, तर तुम्ही पुढील हप्त्यासाठी पात्र ठरू शकता। विशेषतः ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। अनेक अपडेट्समध्ये ई-केवायसीवर भर दिला गेला आहे। आता वाटपाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे। मागील हप्त्यांमध्ये कोट्यावधी महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले असल्याची माहिती विविध अहवालांमध्ये समोर आली आहे। त्यामुळे 23व्या हप्त्यासाठीही मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण काही महिलांना पैसे का अडकू शकतात? यामागे काही सामान्य कारणे असू शकतात। ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते निष्क्रिय असणे, आधार आणि बँक खाते लिंक नसणे, अर्जातील माहिती चुकीची असणे, पडताळणी प्रक्रिया प्रलंबित असणे। म्हणून सर्व लाभार्थींनी आपली माहिती एकदा तपासून घेणे महत्त्वाचे आहे। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा आणि व्हायरल मेसेज फिरत असतात। कधी डबल हप्ता येणार, कधी 3000 रुपये मिळणार, कधी अतिरिक्त लाभ मिळणार, अशा अनेक चर्चा सुरू असतात। मात्र कोणतीही माहिती अधिकृत घोषणा झाल्यानंतरच खरी मानावी। याआधीही डबल हप्त्याबाबत चर्चा झाली होती, पण त्याबाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक असल्याचे वृत्तांमध्ये सांगण्यात आले होते। त्यामुळे कोणत्याही व्हायरल मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका। अधिकृत वेबसाईट, सरकारी अपडेट्स किंवा अधिकृत निवेदन यांचीच माहिती तपासा। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते तपासा, ई-केवायसी पूर्ण आहे का ते पहा आणि अर्जातील माहिती योग्य आहे का याची खात्री करा। मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याबाबतची ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबातील आणि ओळखीतील महिलांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, हप्ते, अनुदान आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।